जुन्नर तालुक्याचे आमदार, जुन्नरचे तहसीलदार तुम्हाला भेटायला आले, तुम्ही उपोषण सोडवा अशी त्यांची अपेक्षा आहे। तुमची प्रकृती दिवसेंदिवस खराब होते, तुमची काय भूमिका राहील? तर मला त्यांच्याबद्दल आदर होताच, पण हे झाल्यानंतर मला अजून त्यांच्याबद्दल आदर वाढला, कारण आज त्यांच्या घरात एवढी मोठी घटना, दुःखद घटना घडली। त्यांचे वडील आपल्यातून निघून गेले, परंतु ते दुःख बाजूला ठेवून एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांचा एक जुन्नर तालुक्याचा नागरिक उपोषणाला बसला आहे हे त्यांना कळल्यानंतर ते लगेच त्या ठिकाणी माझं मन वळायला आले किंवा माझी तब्येतीची चौकशी करायला आली। खरंच मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु माझं उपोषण सोडत असताना मला फक्त दादांना एकच सांगायचं आहे, उपोषण मी काही सोडणार नाही जोपर्यंत जरांगे दादा पाटील 19 तारीख असो 22 असो, कधी ते ज्या दिवशी उठतील तिथून मी एक क्षणाचा विलंब करणार नाही आणि माझं उपोषण सोडणार। मी ह्या उपोषणाला बसण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जे काही आमदार आहेत त्यांनी त्या विधान आपल्या याच्यात अधिवेशनात आपली मराठा समाजाची भूमिका तिथं मांडावी, आरक्षणासाठी मदत करावी। आणि अजून मी मागाशी म्हटल्याप्रमाणे दादांनी जर प्रयत्न केला, दादांचे जे मित्र आहेत अजितदादा पवार आपले उपमुख्यमंत्री, त्यांना जर दादांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही मनोज दादांना तुमची भूमिका जर स्पष्ट असेल का यांना आरक्षण द्यायचे, ती भूमिका तुम्ही मनोज दादांना सांगावी, एखादी बाईट द्या 30 सेकंदाची। बघा मनोज दादा कदाचित सोडतील उपोषण, मला असं वाटते, कारण एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी जर शब्द देत असेल महाराष्ट्राला की तुम्हाला आरक्षण भेटेल, तर मला वाटत नाही मनोज दादा बसून राहतील। एवढीच माझी भूमिका आहे की दादांनी फक्त माझा निरोप अजितदादांपर्यंत पोहोचवावा। बाकी मी तुम्हाला सांगितलंच आहे, मी महाराजांची शपथ घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसतो। जोपर्यंत मनोज दादा उपोषणा सोडत नाही तोपर्यंत मी काही उठणार नाही। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।